नमस्कार मंडळी. आज सकाळी उठलो, अंघोळ वगैरे केली आणि चप्पल घातली आणि आलो थोडंसं बाहेर. तर बाहेर आलो चौकामध्ये. इथं गणपती मंदिर आहे आमच्या गावचं. तर म्हणलं चला काय चाललंय बघूया. आलो तर बघतो तर काय पोरं जोमात कामाला लागलेली होती. लसूण वगैरे सुरत होती कारण की आज गणपती बाप्पाची पंगत होती आणि विसर्जन पण होतं. त्याच्यामुळे आलो, गणपती बाप्पाला शेवटचा नमस्कार केला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. म्हणलं आपले गणपती बाप्पा जाणार आहेत. तिथून आलो दुकानवरती, शेरूला हाय केलं आणि दुकानात शिरलो. दादा हसत हसत बाहेर आला आणि दादा म्हणतो काय द्यायचं. दादाला म्हणलं बा दे काहीतरी पार्सल खायला, घरी नेऊन देतो. पार्सल घेतलं दादाकडून आणि परत शेरूला हाय केलं. शेरू म्हणला बाय. आलो इकडं आणि जाता जाता आपले रस्त्यात काका भेटले होते. काका हसत हसत येत होते. काकाला वाटलं काहीतरी शूटिंगच करत असेल हे. काकाला हसताना बाय केलं आणि परत आलो मंदिराकडं. तर मंदिराकडं पंक्तीची जोरदार तयारी चालू होती. कढी करत होते मुलं. आमच्या गावामध्ये कढी, भात, बुंदी, वरण, भात, चपाती अशा प्रकारे जेवायला असतं पंक्तीला, कारण की हे नॅचरली आणि चांगलं असतं. काका भात शिजला की नाही ते बघत होते. खिचडीचा कार्यक्रम होता चांगल्या प्रकारे आणि बाकीची मंडळी बघत होती. हे आमच्या गावचे आचारी पण आहे.